आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक करत मोठी कामगिरी बजावली। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 58/2025 दाखल होता। फिर्यादी ओम राजेंद्र देवरे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या पार्किंगमधून हिरो कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल चोरीला गेली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी राजेंद्र हिरामन वाघमारे हा डीमार्ट समोर संशयास्पदरित्या थांबलेला आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपीला पकडलं। सुरुवातीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला काही अंतरावरच जेरबंद करण्यात आलं। पोलीस तपासात आरोपीनं अनेक मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। तसेच काही मोटरसायकली नाशिक ग्रामीण भागात आणि मध्य प्रदेशात विकल्याचंही उघड झालंय। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे एकूण 16 मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत लाखोंच्या मध्ये असल्याचं समजतंय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली। आडगाव पोलिसांच्या दमदार कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।